And guys, एक बार जोरदार तालियां for Sherlyn Chopra. संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंद. तालियां for the whole team of Aham Vikramarka guys. Yes, यही जोश बनता है जहाँ से ये पूरी इंडस्ट्री चलती है. इंडस्ट्री मिस्टर रवि बसरूर ब्लास्ट बॉम्ब फायर बोलते हैं ना, सिनेमा को दूसरे लेवल पे. हैव यू सीन सलार? हैव यू सीन केजीएफ? ही इज द मैन टू टेक द सिनेमा टू डिफरेंट लेवल. अरे तालियां बहुत कम बज रही है. मेरा ग्लैमर का स्वागत कैसा होना चाहिए? Now the popular villain from Kannada, Prabhakaran sir यहाँ पर है. प्रभाकरन सर. आणि आता एका फार स्पेशल व्यक्तीला बोलवायचे. नावामध्ये असणारं प्रवीण यांनी चित्रपट सृष्टीला दिलं. आमच्या पुण्याचं महत् भाग्य आहे. ज्या पुण्यामध्ये आम्ही राहतो तिथे पुणे म्हटल्यावरती संस्कृती नाट्यछटा चित्रपट म्हणल्यानंतर एक बरोबरीचं समीकरण झालंय. ते म्हणजे वन ओनली शेतकऱ्याचं पोर प्रवीण तंडेसर. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आणि अर्थात मगाचपासून ज्या व्यक्तीविषयी गप्पा सुरू आहेत, माझा छोटासा अनुभव सांगतो. जब मैं देवसर से मिलने गया था घर पे, तो लाइक से अरे हाँ आना भाई बैठना भाई, आना भाई बैठना भाई. मी पण म्हटलं अरे इतका केलं, मी बहुत बड़ा स्टार मेरे सामने खड़ा है. आणि गेल्यानंतर प्रवीण सर डायरेक्ट जेवायला बसवलं. अरे बैठना बैठना नहीं क्या चाहिए डार्लिंग, क्या चाहिए था? बोला आज अपनी तो निकल पड़ी. एक बार जोरदार तालियां. द मैन ऑन ऑलवेज हम्बल देव सर. Yes. Few words. Let's start from the Pujana. Hello, good evening everyone, and thank you for coming here and joining us for this special trailer launch. ये कोई भी फिल्म रिलीज़ होती है तो हमको पता है कि उसके पीछे पूरी टीम वर्क की बहुत हार्ड वर्क होती है, और स्पेशली इस टीम के जो कैप्टन हैं हमारे डायरेक्टर सर और देव, इनकी बहुत ज़्यादा हार्ड वर्क है. मैंने तो सिर्फ एक गाना किया है फिल्म में, और जैसे कि आप सबको बताया अभी थोड़ी देर पहले, पुणे में शूट हुआ है. ये एक हम लोगों ने शायद फरवरी या जनवरी में शूट किया था लास्ट ईयर, और मैं तब से वेट कर रही हूँ. देव को पूछ रही थी कब रिलीज़ हो रहा है गाना. आई एम वेरी एक्साइटेड फॉर द सॉन्ग एंड ही इज़ लाइक कि होगा आई टेल यू. एंड आई एम रियली सुपर एक्साइटेड. I can't wait to share the song, the movie with you guys. And हमने शूट किया था बहुत ठंड में. मैंने भी बहुत 4 रात शूट किए बैक टू बैक, और भीग के शूट किया था. बहुत मज़ा आया ठंडी में. बट हर एक शॉट के बाद मैं देखती थी कि कोटी सर और देव के चेहरे को, क्योंकि वो लोग मॉनिटर पे बैठ के देखते थे, कुछ तो डिस्कशन होता था, मुझे नहीं पता क्या. एक और करेंगे, बहुत अच्छा था, एक और करेंगे. तो ये जो परफेक्शन की जो खोज होती है ना, वो इंसान को कभी सेटिस्फाई होने नहीं देता है. एंड आई एम सो ग्लैड, आई एम सो लकी, एंड आई एम वेरी थैंकफुल टू ऑर्को ऑल्सो. ऑर्को ने मुझे फ़ोन किया कि आई एम डूइंग एन आइटम सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम, ही सेड. एंड आई एम थैंकफुल टू देव दैट ही चोज मी, ही गेव मी दिस अपॉर्चुनिटी टू परफॉर्म इन द सॉन्ग, एंड आई होप यू गाइज विल लाइक इट. एंड आई रियली विश ऑल द वेरी बेस्ट, बिकॉज मुझे पता है, मैंने खुद भी देखा है कि बहुत मेहनत की है. इन्होंने तो शूट नहीं किया, पर वो 4 रात ये भी बैठे थे सेट पे, मैम भी बैठी थी सेट पे, इतने ठंड में बच्चे भी आए थे. एंड आई रिमेंबर ईच एंड एवरी वन इन द यूनिट हैव पुट देयर ब्लड एंड स्वेट इन द फिल्म. सो प्लीज़ आप लोग आइएगा, सपोर्ट कीजिएगा, एंड प्लीज़ मूवी देखिएगा. आई एम श्योर यू गाइज विल बी एंटरटेन्ड. थैंक यू सो मच. येस, थँक्यू. त्यानंतर अनिल सर. हिंदी, मराठी, आता भारताच्या प्रादेशिक 5 भाषा त्या चित्रपट कसा अनुभव आहे, काय सांगाल? मला खूप चांगला अनुभव आहे. मानतो मला संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात बघा. सिनेमा खूप सुंदर झाला. धन्यवाद. येस, धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो, आपण तसंच बोलवायचं का तेजस्विनी मॅमला? कुठे गेले सर? रवी सर वैसाही बोलायला बोलले तर नाही जोरदार टाळ्या तेजस्विनी मॅम प्लीज.
few words. उपस्थित सर्वांना नमस्कार. जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत, आरती मिश्राजी, कुलकर्णीजी, UFO, पॅनोरमा, आय थिंक देव तर आहेच प्रोड्युसर, पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे. तर पण आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटी गारू. मला वाटतं की मी देववरती नंतर येणार आहे, पण कोटी गारूविषयी बोलते. कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा, किंवा कुठली फिल्म आपण जेव्हा बघतो, आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे, कारण आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो. पण मला आनंद या गोष्टीचा, या टीमबरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गारूंची ही लँग्वेज नाही. म्हणजे आमचा एक टेक तेलुगूमध्ये असायचा, एक टेक मराठीमध्ये असायचा. त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते, त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते. म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलुगूमध्ये संभाषण कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला, तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल, कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही. पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री, म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे. आणि हा चित्रपटसुद्धा मराठी, तेलुगू आणि इतर 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि देवविषयी सांगायचं तर मला कौतुक या गोष्टीचं आहे की देव हा पुण्यात वाढलेला मुलगा आहे, महाराष्ट्रातल्या भूमीतला मुलगा आहे. आणि कदाचित तो ही फिल्म फक्त तेलुगूमध्ये करू शकला असता, कारण ह्याचे दिग्दर्शक स्वतः तेलुगू आहे. पण किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसमध्ये करू शकला असता. पण तो पुण्यात वाढल्यामुळे, तो महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटलं की मी महाराष्ट्राचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा केला. त्याच्यामध्ये खूप मराठी कलाकारांना काम दिलं, संधी दिली, आम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात केलं. तर याबद्दल देव तुझे खूप खूप आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि प्रवीण दादांनी आय थिंक पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम केलं. इंडस्ट्रीत आपण असतोच, म्हणजे कायम भेटतच असतो. पण काम करताना या माणसाबरोबर मला जी मजा आली, आणि त्याच्यानंतर डबिंग करताना सुद्धा या माणसाने माझा परफॉर्मन्स इतका एलिव्हेट केलेला आहे फिल्ममध्ये. तर आज जे काही स्टेजवरती 2-4 शब्द माझ्याविषयी बोलले जात आहेत आणि बोलले गेले, त्याच्यात खूप श्रेय प्रवीण दादाचं आहे. तर थँक्यू सो मच दादा. आणि कोटी गारू सर, मैं क्या बोलूँ आपके बारे में. म्हणजे लिटरली मला असं वाटतं की मूर्ती लहान कीर्ती महान हे करेक्ट यांना शोभणारं वाक्य आहे. जोरदार. अत्यंत सालस, अत्यंत साधेपणा. म्हणजे अख्ख्या क्रूमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे खूप टेक्निशियन्स साऊथमधनं आले होते, आणि म्हणजे लिटरली इतका साधेपणा या लोकांमध्ये असतो. आणि वेळेच्या बाबतीत इतकी वेळ व्यवस्थित पाळली जाते. हे खरंच आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही शिकावं अशी गोष्ट होती. आणि आम्हाला खूप मजा आली काम करताना. ह्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रात आलात, मराठी चित्रपट बनवलात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हाला महाराष्ट्रामधल्या एका मुलीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय असुरा. जोरदार टाळ्या. यस प्रवीण सर प्लीज. म्हणजे प्रवीण सर आम्ही का छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी, तर चित्रपट भारतातल्या 5 भाषांमध्ये येतोय, पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, शहाजी महाराजांचं कार्य आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे.
या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलंय. तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर. आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला. त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे. तर मला पहिलाच सीन या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात असं ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो. तर मी याला म्हटलं अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा. तो म्हटला म्हणजे, अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, आंबेरराव असेल, देऊळबंद, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही. माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना. फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती, त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची. तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो. मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला. तर मी तिला म्हटलं नाही सर, वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातनं आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळे तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलायच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे. आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे, कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूड सर असतील, अर्को असतील, कोटीगारू असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची. हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात. तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय. त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर एक छोटासा प्रश्न, बघा आपण पाहिलं तर इतकं ते ड्रेस आणि कॉस्ट्युम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी. एक तर मला दाढी येत नाही, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असते ना, मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही दाढी मिशा हवी, तर देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवाने या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे देव खूप खूप धन्यवाद. किंवा खूप भारी कॉस्ट्युम आहेत, ते खूप जड होतो ते शूज, आणि खूप वर्ण उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते.
रोप फायटिंगला, त्यामुळं ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली तुला दाढी असली तर तू असंच दिसला असं. हा त्यामुळे धन्यवाद ते. आणि बघा सरते शेवटी लहानपणी म्हणतो ना आपण ते पेनाने बरोबर आपण मोठ्याने आहो विक्रमार्क म्हणून मग ते बोलतील. चालेल का? चलो 1 2 3 आहो. थैंक यू. सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता. सो थैंक यू उसके लिए. मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया है. तो ये मेरी शुरुआत है मगधीरा से. ये हमारे डायरेक्टर पेटाकोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स. और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था. और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम. तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं. तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूँ. बिकॉज ऑफ देम आई एम व्हाट आई एम टुडे. और I'll just start with a small note. I want to thank my producers, Mr. Ashwini Kumar Mishra. ये मुझे इनके बगैर ये सपना अधूरा रहता था. मिश्रा जी, I love you. Because ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी. To fight against a system like, you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज़ में सपोर्ट किया. मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया. और सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना, यू शुड डू इट. और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी. थैंक यू वेरी मच फॉर ऑलवेज बीइंग देयर विद अस. मिस्टर विजय, वॉक विजार्ड एंटरटेनमेंट, विजय जी मेरे हनुमान है. कभी भी मुझे कुछ हेलो. थैंक यू विजय जी. आई जस्ट टेल यू, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ. सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते ना एकदम दमदार एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है. जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है. तो प्रवीण जी, विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है. थैंक यू. और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूँ, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना. और इस फिल्म की सबसे इम्पोर्टेंट, पूजा हेलो हेलो. इस फिल्म का सबसे इंपॉर्टेंट कैरेक्टर है वो हीरो की माँ, और उसको कास्ट करना वाज अ वेरी डिफिकल्ट टास्क.
कुछ लोगों ने बोला था we'll have a actress from हैदराबाद, कोटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया from कर्नाटका, from चेन्नई, because it was a pan India film. But it was my dream, जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की। और मुझे वो मौका मिला। हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज, कम अप। आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था, उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर, शी हैड टू गो टू लॉट ऑफ ट्रांसफॉर्मेशन, शी हैड टू बी इन मड, जो उन्होंने कभी नहीं किया था, बहुत मेहनत करना पड़ा था, and she has killed it. Tejaswini ji, thank you. Ashirwad do, thank you very much, Tejaswini ji. I also want to say, these are the actors. Please, brother. You know, they didn't ask us हमारा रोल क्या है. They said, भाई, we are working with you. But मैं इसी को नहीं, but बहुत सारे actors हैं from Maharashtra. उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है. दे सेड वी वांट टू बी पार्ट ऑफ यू. सो दैट्स हाउ द जर्नी स्टार्टेड. अब मैं शुरू करता हूँ पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर औरको मुखर्जी से. औरको, थैंक यू ब्रदर. ही नॉर्मली स्पीक्स इन इंग्लिश, बट मैं हिंदी में कहूँगा कि इट वॉज लिटिल डिफिकल्ट जब हमारे कोटी गारू और औरको की मीटिंग हुई. ये साउथ और ये लाइक कैलकाटा पूरा कुछ रॉन्ग ये चल रहा था, बट इस कॉन्वर्सेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे. थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस. एंड आई ऑल्सो वांट टू से वन ऑफ द बिगेस्ट म्यूजिक डायरेक्टर मिस्टर रवि बसरूर. He is so busy. जब सल्लार, KGF, आप कोई भी बड़ी फिल्म लो, जब वो इंसान काम करता है 1 साल तक किसी को नहीं मिलता. ये मेरा सौभाग्य है, मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ 5 मिनट के लिए. उस 5 मिनट से मैंने उनके 500 मिनट ले लिए. एंड रवि जी, आई जस्ट वॉन्ट टू टेल यू थैंक यू रवि जी. विदाउट यू this film would not be, you know, what it is. So thank you for believing Mr. Koti Garu and Devgil Productions. Thank you Ravi ji. I also want to tell Satish Garu, he is a fight master. आपने पुष्पा देखा है? वो हमारी फिल्म का फाइट मास्टर है. He is another madman. ये पिक्चर में ना बेसिकली सब पागल लोग ही भरे, तो ही ये सिनेमा में आपको अच्छा लगेगा. जैसे प्रवीण सर, ही इज अनदर मैडमैन. मैडमैन मींस पॉजिटिवली बोल रहा हूँ. सतीश गारू वो फाइट मास्टर, वो अलग अपनी धुनकी में, ये ऐसा करना, ऊपर से मारना, ये करना है, पर हमारी हड्डियां टूट गई थी, बट ही क्रिएटेड द मैजिक. सतीश गारू, थैंक यू सर. आई ऑल्सो वांट टू थैंक मिस्टर राहुल हु इज अ कोरियोग्राफर. राहुल, थैंक यू डार्लिंग. मेरा भाई है, उसने गाना नहीं सुना, सिर्फ इतना बोला, भाई मैं तुम्हारी फिल्म कर रहा हूं. आई लव यू राहुल एंड थैंक यू वेरी मच. आई वांट टू थैंक आवर आर्ट डायरेक्टर कार्तिक. कार्तिक है क्या? अच्छा, ही इज नॉट देयर. बहुत सारे टेक्नीशियंस है, आवर राइटर एंड एवरीवन, बट आई वांट टू टेल द एंटायर टीम, को-प्रोड्यूसर्स, प्रोड्यूसर्स, एक्टर्स, स्पॉट बॉयज, जितने भी हैं हमारे देवगिल प्रोडक्शन से, जितने भी लोग आए हैं यहाँ पर, आई वॉन्ट टू थैंक यू अगेन. थैंक यू वेरी मच. लव यू ऑल. जय माता दी, जय महाराष्ट्र. थैंक यू ब्रह्मकुमारी संस्थेचे महाकाल मंदिराचे विश्वस्त आदरणीय आशिष शर्मा यांच्या कन्या या ठिकाणी आहेत. नंदिनी शर्माजी. इंटरेक्शन विद द मीडिया नाउ. एक इनका ग्रुप फोटो ले लेते हैं, देन आप सवाल पूछ सकते हो. जस्ट अ मिनिट. आता वेळ आपल्याकडे कमी राहिला. येस प्लीज. फक्त ग्रुप फोटो. येस, आता ग्रुप फोटो घ्या.
चलो थैंक यू. मीडिया मीडिया माहिती प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक ग्रुप फोटो घ्या सर म्हणजे स्टार कास्ट प्लीज. सर प्लीज. महाकाली मंदिर. लास्ट आता कोणी स्टेजवरती येऊ नका. पड़ी और खास कर हमने देखा है कि महाराष्ट्र के जो टारगेट ऑडियंस है उसके ऊपर आपका कहीं ना कहीं फोकस ज्यादा है. ऐसा क्यों, जबकि साउथ बहुत बड़ा मार्केट है? सर आपका नाम क्या है सर? रियाज अहमद. रियाज भाई, सबसे पहले मैं ये कहना चाहता हूँ, पूरे हिंदुस्तान में कल्चर एक ही है. अपनी जो संस्कृति, अपना जो संस्कार है वो एक सिंपल कॉमन है. पर महाराष्ट्र का मैंने क्यों किया, बिकॉज मेरा जन्म महाराष्ट्र में हुआ है. मैंने एक चीज़ देखा है, जो एक्टर्स या जो स्टार्स है साउथ में, वो लोगों के लिए बहुत करते हैं. और मेरी भी इच्छा थी कि मैं कुछ ना कुछ करूं, तो इसीलिए आई वांट टू डू समथिंग फॉर द पीपल जहां पर मेरा जन्म हुआ है. इसीलिए मैं मराठी पे ज़्यादा फोकस कर रहा हूँ. अच्छा, तो ये जो आप फिल्में वाली जो फिल्म बन रही है, ये कितनी लैंग्वेज में? सर ये 5 लैंग्वेजेस में है. हिंदी, ये मराठी, तेलुगु, हिंदी, तमिल और कन्नड़ा. करने ही नहीं दिया, खुद ही पहले रिहर्सल करता था. तो मैंने या कोटी करूँ, सो मेनी टाइम्स आई सेड लाइक यू नो, ही सेड वेट आई विल शो यू. ऐसा टुक टुक जाते थे पूरा करके, फिर मैं तो मैं नहीं करता. तो इसलिए पिक्चर में आप देखो, इट्स नथिंग लाइक दैट. ये हमारा बोलते हैं ना साउथ में कि जो अपना काम है वो काम नहीं, अपनी पूजा रहता है. और रोमांस और ये सब लोगों को पर्दे पे दिखता है, पर जब परफॉर्म करते हैं वो सब ऐसे जहन में नहीं आता. तो ऐसा कभी आई डोंट थिंक सो मेरे प्रोड्यूसर को भी कुछ तकलीफ रही है ऐसे. थैंक यू सर. फाइनल नोट सभी को आप क्या कहोगे एट द एंड? पहले मैं हमारी तेजस्विनी पंडित जी से कहना चाहता हूँ, वुड यू लाइक टू से समथिंग टू द पीपल, ऑल द मीडिया? आय थिंक मी जसं मगाशी म्हणाले, एका महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने, ज्याचं नाव देव गिल आहे, त्या माणसाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचं ठरवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण मराठी माणसं म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून याच्या सिनेमाला मराठी लोक काय करू शकतात, कसं सगळ्यांना डोक्यावरती उचलू शकतात हे दाखवून देऊया. आणि 30 ऑगस्टपासून थिएटरमध्ये गर्दी करूया आणि याचा सिनेमा उत्तमरित्या चालवूया. याच्यामध्ये बाकीसुद्धा मराठी कलाकार भरपूर आहेत. तर तुम्हाला हा चित्रपट ज्या ज्या लँग्वेजमध्ये बघावासं वाटेल त्या लँग्वेजमध्ये नक्की बघा, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी मात्र मराठीतच बघा. धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू सो. बहुत साल से एक्चुअली महाराष्ट्र को थैंक्स बोलना चाहता था. 2 पॉइंट, जो मेरा गांव है बसरू, उसका स्वतंत्र मिला शिवाजी से, सो आई थैंक यू. उसके बाद दूसरा, माई वाइफ इज मराठी. सो आज मेरे को एक सौभाग्य मिला कि 2 तरीके से थैंक्स बोलने के लिए. जय महाराष्ट्र, थैंक यू वेरी मच. सो एक स्वतंत्र देने के लिए. उसके बाद मेरा लाइफ में जो भी जर्नी है, माई वाइफ इज द फर्स्ट, सो शी ओनली गिव द अपॉर्चुनिटीज. लाइक मेरा साथ में अभी तक शी इज सपोर्टिव टू मी. उसके बाद देव जी, सो ये किसी को भी मना लेते हैं एक्चुअली. He smile and so उसके बाद जब इन्होंने मेरे को अप्रोच किया, सो उस टाइम मेरा शेड्यूल थोड़ा टाइट था. सो उसके बाद मैं जो भी मूवी करता हूँ सो टाइम लेके करता हूँ. तो आप टाइम देंगे तो मैं करूँगा करके. उसके बाद
मेरा मेरा पार्ट था ओनली बैकग्राउंड स्कोर. मैं उस टाइम में सॉन्ग करने का मूड नहीं था, इतना काम था एक्चुअली. स्लोली ही हैज गिवन वन टेक्स्ट, सर कैन यू गिव वन सॉन्ग. सो एक गाना हुआ, उसके बाद सर अनदर वन सॉन्ग. सो ही कैन कन्वे एनीबडी. इसका वो इनोसेंस, मैं जब भी इनसे मैं बात करता हूँ, मैं उनसे बात आप ना ऐसा टोन में नहीं आएंगे, प्लीज प्लीज टॉक इन स्ट्रेट. सो जो भी काम उनको चाहिए, सो ही कैन कन्वे एनी पर्सन एंड वो हार्टली बोलते हैं, एक्चुअली हार्टली बात करते हैं. सो दैट्स सो स्वीट ऑफ हिम. तो उसके बाद प्रोडक्शन, I think my experience, I have done around more than 140 movies background score. So around 5,600 songs I have done as a programmer. So till my experience, I have never seen this type of guy. So he's very, उनको क्या चाहिए उनको पता है. उसके बाद especially director. So मैं जो भी मूवी करता हूँ, सो आई एम वेरी पर्टिकुलर अबाउट द एडिटिंग एंड जो भी डिपार्टमेंट है, सभी डिपार्टमेंट में इंटरफेस करता हूँ, ताकि ये मूवी इट हैज़ टू बी सम, वो बात करना चाहिए बाद में. सो इसलिए एवरी डिपार्टमेंट वी हैव डिस्कस्ड, वी हैव एडिटेड, वी हैव एवरीथिंग वी हैव डन फॉर गुड. सो आपकी, ताकि आप थिएटर में जब देखने के वक्त आपको पता चले कि इट्स ए गुड मूवी. So I am hope and I sure that you will be enjoying the movie in theater because we have tried different sound work in. और उसके बाद मैडम का परफॉर्मेंस, उसके लिए मैं एक उनका परफॉर्मेंस का एक आता है सेकंड ऑफ में, सो उसके लिए एक गाना गाना चाहता हूँ एक्चुअली. तंदानी नाने ताने तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने ताने तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने ताने तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने ताने तंदानो ताने नाने नो. क्या बात है, क्या बात है. उनका परफॉर्मेंस अभी देख के मैंने कोटी सर से बताया. सो वी हैव सेलेक्टेड वंडरफुल आर्टिस्ट. उसके बाद क्लाइमैक्स फाइट में सर ने तो फाड़ दिया पूरा. सो गुड एंटरटेनर. उसके बाद किसी भी तरह का लैग मूवी में इन्होंने छोड़ा ही नहीं. ऐसे पूरा लैग निकाल के एंड टाइट फिल्म यू हैव गोइंग टू सी इन थिएटर. थैंक्स अ लॉट गिविंग द अपॉर्चुनिटी एंड प्रोडक्शन हाउस. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच सर.